नमस्कार. आजची रेसिपी आहे पनीर टिक्का मसाला. ती सुद्धा सोप्या पद्धतीत हॉटेल स्टाईलमध्ये. त्यासाठी इथे शिमला मिरची घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, एका बाउलमध्ये दही घेतलेलं आहे, बेसन घेतलेलं आहे, ओवा आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, जिरा पावडर, धना पावडर, काळी मिरी पूड आणि चाट मसाला आणि चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा इथे लिंबूचा रस घेतलेला आहे आणि राईचं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ते मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पनीरचे तुकडे करून टाकायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला मिक्स करून 10 मिनिटे मॅरिनेटसाठी ठेवायचे आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि एका पॅनमध्ये तेल घेऊन ते सगळं बॅटर आपल्याला एकदा फ्राय करून घ्यायचं. 5 मिनटं आपल्याला ते फ्राय करायचं आहे जेणेकरून पनीर दोन्ही बाजूनी मस्तपैकी फ्राय झालं असेल. पाहू शकता. आता दुसऱ्या पॅनमध्ये तेलामध्ये आपला जिरा घ्यायचा आहे, कांदा घ्यायचा आहे आणि तो सुद्धा फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. तीसुद्धा छानपैकी फ्राय करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर, धने पावडर आणि हळद घेऊन मिक्स करायचे आणि त्याच्यामध्ये आपल्या 2 टमॅटोची प्युरी टाकून फ्राय करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जेवढं पाणी हवं असेल तेवढं पाणी आपल्या ग्रेव्हीसाठी घ्यायचं आहे आणि ते सुद्धा फ्राय करून त्याच्यामध्ये आपल्याला पनीर शिजवलेला टाकायचं आणि ते मिक्स करायचं आणि त्याच्यात आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि गरम मसाला आणि कोथिंबीर टाकायची आणि हलक्या हाताने आपल्याला ते मिक्स करायचं जेणेकरून पनीर तुटला जाणार नाही.